खुशखबर खुशखबर खुशखबर. सोलापूरकरांसाठी आता मनोरंजन घेऊन आले आहे खुशखबर. लहान चिमुकल्यांसाठी 100 रुपयात 5 खेळणे. यात मिकी माऊस, जम्पिंग जपांग, ड्रॅगन, वॉटर बोट आणि ट्रेन. आपल्या लहान चिमुकल्यांसोबत आनंदोत्सव साजरा करा. आमचा पत्ता होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि सोलापूर तालुका पोलिसांनी संयुक्तपणे एक धडाकेबाज कारवाई केली आहे. नळदुर्ग सोलापूर महामार्गावर सापळा रचून तब्बल 24 किलो 940 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून गांजा आणि एक ऍक्टिव्हा मोटरसायकल असा एकूण 13,17,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मुन्ना अब्दुल गफूर शेख, वय 48, राहणार राहुल गांधी झोपडपट्टी, पाचशेपेठ, सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गांजा या अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात तस्करी होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप आणि सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील व त्यांच्या पथकाने नळदुर्ग ते सोलापूर महामार्गावर सापळा रचला. या दरम्यान संशयित आरोपी मुन्ना शेख हा त्याच्या होंडा ऍक्टिव्हा क्रमांक MH13EH3759 वर सीटवर एक प्लास्टिकचे पोते घेऊन येताना दिसला. पोलिसांनी त्याला जागीच घेरून ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीकडे असलेल्या पोत्याची झडती घेतली असता त्यात उग्र वास असलेला ओलसर हिरव्या रंगाची पाने आणि बिया असलेला 24 किलो 940 ग्रॅम गांजा आढळून आला. या गांजाची किंमत 12,47,000 रुपये आहे. पोलिसांनी 70,000 रुपये किमतीची मोटरसायकल आणि गांजा असा एकूण 13,17,000चा मुद्देमाल जप्त केला. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील आणि त्यांच्या पथकाने पार पाडली. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.